गुड मॉर्निंग. आज आपण सेकंड टॉपिक बघणार आहोत, सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, या टॉपिकमध्ये आपण काही टर्म्स समजावून घ्यायचे आहेत. पहिल्या टॉपिकमध्ये जसं आपण हार्बेरियम, नॅशनल पार्क्स, म्युझियम, ओके, झूलॉजिकल पार्क्स हे सगळं बघितलं, ज्याला आपण टॅक्सॉनॉमिकल एड्स असं म्हणलं. त्याच्यानंतर सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग बिंगमध्ये आपण काही महत्त्वाचा पॉईंट्स बघायचा आहे, ज्याच्यामध्ये कॅटेगरीज आहेत, टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज आहेत. व्हॉट इज मीन बाय टॅक्सॉन, व्हॉट इज मीन बाय कॅटेगरी. टॅक्सॉनॉमिक कॅटेगरी कशा असतात, त्यांची हायरचियल ऑर्डर असेंडिंग असते की डिसेंडिंग असते. ओके, एन सी आर टीच्या बुकमध्ये काय दिलं आहे आणि स्टेट बोर्डच्या बुकमध्ये काय दिलेलं आहे. दुसरी नोमेनक्लेचर, नामकरण विधी. ओके, ज्याला आपण एखाद्या प्लांटला आपलं नाव देतो, ते नाव हे लोकल नेम असतं. लोकल नेम इज डिफरंट. लोकल नेम, वर्नॅक्युलर नेम, सायंटिफिक नेम. मग सायंटिफिक नेम काय आहेत, जे वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड आहेत. ओके, इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नोमेनक्लेचर ICBN और ICZN, इंटरनॅशनल कोड ऑफ झूलॉजिकल नोमेनक्लेचर, यांनी दिलेले कोड्स काय आहेत हे आपल्याला बघायचे आहेत. ओके, आता हे बघत असताना आपण सिस्टमॅटिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपण काय काय बघणार आहोत, तर पहिली टर्म आपण बघणार आहोत टॅक्सॉनॉमी. काय बघणार आहोत आपण, टॅक्सॉनॉमी. ओके, खूप महत्त्वाचा पार्ट आहे हा पार्ट तुम्हाला आलाच पाहिजे. आता टॅक्सॉनॉमीमध्ये वर्ड ब्रेक केला आपण तर दॅट इज अ टॅक्सिस. टॅक्सिस मीन्स अरेंजमेंट. ओके, टॅक्सिस मीन्स अरेंजमेंट. And normus means law. Okay, in taxonomy, taxis means arrangement and normus means law. The taxonomy word was, this word was proposed by APD कॅन्डोल. APD कॅन्डोल हे सायंटिस्टचं नेम आहे. ओके, APD कॅन्डोल हे तुम्ही बाय हार्ट करायचं आहे, कारण हे NCERTमध्येही दिलेलं आहे आणि हे तुम्हाला विचारलं जातं नीटच्या एक्झामसाठी. आता हे टॅक्सॉनॉमीमध्ये काय येतं, टॅक्सॉनॉमी वर्ड आपण बघितला तर टॅक्सॉनॉमीमध्ये अरेंजमेंट दिलेली आहे. टॅक्सॉस मीन्स अरेंजमेंट आणि नॉमस मीन्स लॉ. अरेंजमेंट अकॉर्डिंग टू लॉ. ओके, याचं मिनिंग काय होतं, अरेंजमेंट अकॉर्डिंग टू लॉ. आता ह्या टॅक्सॉनॉमी इन्क्लूड्स, टॅक्सॉनॉमीमध्ये काय येतं हे बघायचं आपल्याला. तर आपण पुढे लिहूया, दॅट टॅक्सॉनॉमी इन्क्लूड्स टॅक्सॉनॉमी इन्क्लूड्स काय काय येतं. टॅक्सॉनॉमी इन्क्लूड्स फर्स्ट इज आयडेंटिफिकेशन. सेकंड पॉइंट इज अ, फर्स्ट आयडेंटिफिकेशन झाला. सेकंड पॉइंट इज अ नोमेनक्लेचर. आणि थर्ड पॉइंट इज अ क्लासिफिकेशन. थर्ड पॉइंट इज अ क्लासिफिकेशन. आपल्याला हे 3 पॉईंट्स बघायचे आहेत. कुठले कुठले बघायचे आहेत, आयडेंटिफिकेशन ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. फर्स्ट आयडेंटिफिकेशन ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. तुम्हाला आयडेंटिफाय करता आला पाहिजे तो ऑर्गॅनिझम कुठला आहे हे आयडेंटिफाय करता येणं. ओके, सेकंड दॅट नोमेनक्लेचर, त्याचं नामकरण विधी करणं, त्याचं नाव ठेवणं. ओके, मी जसं आता तुम्हाला सांगितलं की लोकल नेम इज डिफरंट. ओके,
लोकल नेम इज अ डिफरंट, वर्नॅक्युलर नेम आणि सायंटिफिक नेम. सायंटिफिक नेम काय आहे ते आयडेंटिफाय केलं तुम्ही. आयडेंटिफाय केल्यानंतर त्याचं नाव दिलं, ओके, नोमेनक्लेचर केलं आणि मग त्यांचं क्लासिफिकेशन करायचं आहे. ओके, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ इझिली ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स. क्लासिफिकेशन कसं केलं आपण, कुठल्या बेसिसवरती केलं, तर ऑन द बेसिस ऑफ ऑब्झर्वेशन, ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स, जे कॅरेक्टर्स तुम्हाला ऑब्झर्व झाले, जे दिसले कॅरेक्टर्स, त्याच्या बेसिसवरती तुम्ही त्यांचं क्लासिफिकेशन करायचं आहे. ओके, दिस इज नोन ॲज द टॅक्सॉनॉमी. टॅक्सॉनॉमीमध्ये काय काय येतं कळालं का? टॅक्सॉनॉमीमध्ये 3 पॉईंट्स येतात. पहिला पॉईंट येतो आयडेंटिफिकेशन, दुसरा पॉईंट येतो नोमेनक्लेचर आणि तिसरा पॉईंट येतो क्लासिफिकेशन. आता याच्यानंतर दुसरा एक आपल्याला पॉईंट बघायचा आहे, तो म्हणजे आपण बघणार आहोत दॅट इज अ सिस्टमॅटिक. काय बघणार आहोत आपण? सिस्टमॅटिक. सिस्टमॅटिक बघत असताना सेकंड पॉईंट आपण बघणार आहोत तो म्हणजे सिस्टमॅटिक. या सिस्टमॅटिकमध्ये द टर्म गिवन बाय लिनियस, ओके, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. हे विचारलं जातं तुम्हाला, नीटसाठी हा क्वेश्चन येऊ शकतो. सिस्टमॅटिक टर्म वॉज गिवन बाय. सेकंड पॉईंट लॅटिन वर्ड. हा सिस्टमॅटिक हा लॅटिन वर्ड आहे, ओके, विच मीन्स, त्याचं मिनिंग काय आहे तर सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम अँड सिस्टमॅटिक इन्क्लूड्स आयडेंटिफिकेशन, नोमेनक्लेचर, क्लासिफिकेशन अँड इव्हॅल्युशनरी रिलेशनशिप दॅट ऑर्गॅनिझम. इव्हॅल्युशनरी रिलेशनशिप समटाईम्स, ओके, नॉट इव्हॅल्युशनरी, तिथं वर्ड वापरला जातो फायलोजेनेटिक. काय वापरला जातो? फायलोजेनेटिक. फायलोजेनेटिक रिलेशनशिप, फायलोजेनेटिक असू दे किंवा इव्हॅल्युशनरी असू दे, दोन्हीही टर्म्स एकच आहेत. आता याच्यानंतर आपण टॅक्सॉनॉमी बघितली. टॅक्सॉनॉमीमध्ये काय इन्क्लूड्स येतं बघितलं. टॅक्सॉनॉमीमध्ये पुन्हा एकदा सांगतो, आयडेंटिफिकेशन, नोमेनक्लेचर, क्लासिफिकेशन आलं होतं. सिस्टमॅटिकमध्ये आयडेंटिफिकेशन, नोमेनक्लेचर, क्लासिफिकेशन अँड इव्हॅल्युशनरी रिलेशनशिप आलेला आहे. याच्यानंतर आपण जाणार आहोत टाईप्सला जाणार आहोत. टाईप्सला कशाला जायचं आहे आपल्याला? टाईप्सला जायचं आहे. ते आपण टाईप्स बघूया. टाईप्स काय दिलेले आहेत ते. आपण याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो बघणार आहोत. टाइप्स ऑफ टॅक्सॉनॉमी. अगदी सुरुवातीला सांगितलं मी, टॅक्सास मीन्स व्हॉट आणि नॉमस मीन्स व्हॉट. ओके, नॉमस मीन्स लॉ, टॅक्सॉस मीन्स अरेंजमेंट. आता यांची जी अरेंजमेंट आहे, यांचे टाईप्स काय आहेत, कुठले कुठले टाईप्स दिलेले आहेत, तर पहिलं दिलेलं आहे त्यांनी, एक दिला आहे सायटो टॅक्सोनॉमी. ओके, आणि दुसरा टाईप दिलेला आहे त्यांनी आपल्याला किमो टॅक्सोनॉमी. असे 2 टाईप्स दिलेले आहेत. एक दिलेला आहे आपल्याला किमो टॅक्सोनॉमी आणि पहिला दिलेला आहे सायटो टॅक्सोनॉमी. सायटो टॅक्सोनॉमी मीन्स व्हॉट? टॅक्सोनॉमी हा कॉमन वर्ड आहे, बरोबर आहे का. इथं फक्त दिलेला आहे सायटो मीन्स सायटॉलॉजिकल कॅरेक्टर्स. ओके, यूज ऑफ सायटॉलॉजिकल कॅरेक्टर्स, यूज ऑफ दॅट सायटॉलॉजिकल characters, cytological characters of the plant. Okay, cytological characters of plant in classification or solving the taxonomic problems is called as a cytotaxonomy. Cytotaxonomy is based on cytological information. कुठले सायटॉलॉजिकल इन्फॉर्मेशन आहे तर त्यांनी दिलेलं आहे आपल्याला
दॅट क्रोमोसोम नंबर, ओके, क्रोमोसोम नंबर, आणि दुसरं दिलेलं आहे स्ट्रक्चर, क्रोमोसोम नंबर आणि क्रोमोसोम स्ट्रक्चर. क्रोमोसोम नंबर, क्रोमोसोम स्ट्रक्चर, क्रोमोसोम बिहेवियर. ओके, पुन्हा एकदा सांगतो, सायटोटॅक्सॉनॉमी, सायटोटॅक्सॉनॉमी दॅट इज द सायटोलॉजिकल कॅरेक्टर्स ऑफ द प्लांट. इट इज बेस्ड ऑन दॅट क्रोमोसोम नंबर, क्रोमोसोम स्ट्रक्चर, क्रोमोसोम बिहेवियर. ओके, then second is a chemotaxonomy. It is based on the chemical constituents. It is based on the chemical constituents of the plant. That chemical constituents of plant, okay, that is the chemotaxonomy. And the basic chemical compounds are, ओके, बेसिक केमिकल कंपाउंड्स कुठले आहेत? बेसिक केमिकल कंपाउंड. ओके, बेसिक केमिकल कंपाउंड्स आर अल्कलॉइड. इन द हेडिंग ऑफ सेकंडरी मेटाबोलाइट्स, सेकंडरी मेटाबोलाइट्स. आता हा सेकंडरी मेटाबोलाइट्स हा वर्ड कुठे जाणार आहे आपल्याला? सेकंडरी मेटाबोलाइट्समध्ये काय येतं? तर तुमच्याकडे जर आपलं एन सी आर टीचं बुक असेल तर एन सी आर टीचं बुक काढायचं आहे. ह्या एन सी आर टीच्या बुकमध्ये, एन सी आर टीचं बुक काढलं का? एन सी आर टीच्या बुकमध्ये आपल्याला बायोमोलिक्युल्स म्हणून टॉपिक आहे. बायोमोलिक्युल्स टॉपिकच्या पेज नंबर 146वरती जायचं आहे. ह्या पेज नंबर 146वरती गेलात की सम सेकंडरी मेटाबोलाइट्स म्हणून सांगितलेलं आहे. या सेकंडरी मेटाबोलाइट्सला काही पिगमेंट्स आहेत. पिगमेंट्समध्ये कॅरोटनाइड्स आहे, अँथोसायनिन आहे. ओके, काही अल्कलॉइड्स आहेत. अल्कलॉइड्स मॉर्फिन आहे, कोडिन आहे. काही टर्पेंटोनाइड्स आहेत, मोनोटर्पेंटाईन, डायटर्पेंटेन. इसेन्शियल ऑइल्स आहेत, लेमन ग्रॉस ऑइल आहे. टॉक्झिन्स आहेत, लिसिटिन आहे. ड्रग्ज आहेत, विनब्लास्टिन, विनक्लास्टिन, कर्कुमिन. ओके, देन पॉलिमॉर्फिक सबस्टन्स दॅट इज अ रबर, गम, सेल्युलोज. हे जे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, दॅट सेकंडरी मेटाबोलाइट्स, केमिकल कंपाऊंड्स, बेसिक केमिकल कंपाऊंड जे तुम्हाला सांगितलेले आहेत, याच्यावरती बेस, त्याला म्हणतात किमोटॅक्सॉनॉमी. किमोटॅक्सॉनॉमी म्हणजे समजलं का बघा, आणि सायटोटॅक्सॉनॉमी म्हणजे समजलं का? टॅक्सॉनॉमी हा वर्ड कॉमन आहे. पुन्हा एकदा सांगतोय, टॅक्सॉनॉमी हा वर्ड कॉमन आहे. टॅक्सॉनॉमी म्हणजे फक्त अरेंजमेंट, एवढंच लक्षात ठेवायची आहे. सायटो म्हणजे सायटॉलॉजिकल कॅरेक्टर्स, हे तुम्ही नावावरूनच लक्षात ठेवायचं. सायटो 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 सायटॉलॉजिकल कॅरेक्टर. सायटॉलॉजिकल कॅरेक्टर्समध्ये काय येतं तर मी सांगितलं तुम्हाला, क्रोमोसोम नंबर येतो, क्रोमोसोम स्ट्रक्चर येतं, क्रोमोसोमचं बिहेवियर येतं, आणि किमोटॅक्सॉनॉमीमध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स येतात. मग केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स कुठले तर सगळे सेकंडरी मेटाबोलाइट्स. मी इथं तुम्हाला लिहित बसलेलं नाही आहे. अल्कलॉइड्स, कॅरोटनाइड्स, टॅनिन, पॉलिसॅक्राइड्स वगैरे काही लिहिलेलं नाही आहे. इथं एकच वर्ड लिहिला, सेकंडरी मेटाबोलाइट्स. मग सेकंडरी मेटाबोलाइट्स म्हणजे काय तर आपण आता एन सी आर टीमध्ये सेकंडरी मेटाबोलाइट्स बघितलेलं आहे. बायोमोलिक्युल्स टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा दुसऱ्या टॉपिकचा रेफरन्स आहे. आपल्याला हा आला पाहिजे, तो वर्ड कुठे गेला आहे, काय गेला आहे हे समजलं पाहिजे आपल्याला. आता सगळ्यात महत्त्वाचं हे सायटोटॅक्सॉनॉमी कळालं, किमोटॅक्सॉनॉमी कळालं. आता ह्या किमोटॅक्सॉनॉमी, सायटोटॅक्सॉनॉमी नंतर आपण नेक्स्ट पॉईंटला जाणार आहोत, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा नोमेनक्लेचर, ज्याला नामकरण विधी असं म्हणतात. हा नामकरण विधी आपल्याला पॉईंट बघायचा आहे. बघा, ह्या नोमेनक्लेचरमध्ये दोन गोष्टी आहेत. एक बायनॉमियल नोमेनक्लेचर आहे, एक ट्रायनॉमियल नोमेनक्लेचर आहे. हे नोमेनक्लेचर ही आपण व्यवस्थित बघणार आहोत. चलो, आपण आता नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, तो म्हणजे
नोमेनक्लेचरचा पॉईंट बघणार आहोत. ह्या नोमेनक्लेचरमध्ये काय काय येतं, तर पहिल्यांदा मी इथं लिहितो नोमेनक्लेचर हा वर्ड कुणी आणला, तर नोमेनक्लेचर गिवन बाय, नोमेनक्लेचर गिवन बाय, पुन्हा लिनियसचंच नाव येतं आहे, लिनियस, नोमेनक्लेचर गिवन बाय कार्लोस लिनियस. आणि त्याच्यानंतर आपल्याला नोमेनक्लेचरमध्ये आणखीन एक पॉईंट बघायचा आहे, तो म्हणजे आणखीन इथं मी एक पॉईंट लिहितो, दॅट लिनियस इज द फाउंडर ऑफ बायनॉमियल सिस्टीम. ओके. देन आणखीन एक वर्ड आहे आपल्याला ICBN. ICBN बद्दल मी बोललो तुम्हाला. ICBN हे जे ॲब्रिवेशन आहे हे खूप महत्त्वाचं आहे, हे बाय हार्ट करायचं. इंटरनॅशनल कोड ऑफ बोटॅनिकल नोमेनक्लेचर. ओके, बोटॅनिकल नोमेनक्लेचर. ICBN was first accepted in 1961. ओके, 1961. आता याचे मेन रूल्स काय आहेत, हे मेन रूल्स मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल याचे मेन रूल्स काय असतात ते. ह्या मेन रूल्समध्ये ICBNच्या त्यांनी एक सांगितलेलं आहे, एक जेनरिक नेम आणि दुसरं येतं ते म्हणजे स्पेसिफिक इफित. मी हे सगळं पहिल्यांदा थोडंसं लिहून घेतो आहे आणि तुम्हाला मग त्याचा एक्झाम्पल सांगणार आहे. स्पेसिफिक इफित. ओके. हां, आता लक्ष द्या. मेन आपल्याला दोन गोष्टी बघायच्या आहेत. नोमेनक्लेचर म्हणजे काय, नामकरण विधी. ओके, आपण नाव ठेवतो एखाद्याला तर दोन नावं असतात. एक आपलं असतं लोकल नेम. लोकल नेम म्हणजे माहिती आहे तुम्हाला, चिंट्या, मिंट्या, पिंट्या. ओके, जे लोकल नेम्स असतं आपल्याला. ओके. आणि दुसरं जे असतं आपल्या स्कूलमधलं किंवा जे फिक्स असतं आपलं, तसं इथं दोन नेम्स बघायचे आहेत. एक लोकल नेम बघायचं आहे आणि दुसरं बघायचं आहे आपल्याला सायंटिफिक नेम. सगळ्यात महत्त्वाचं सायंटिफिक नेम आहे. हे नोमेनक्लेचर कुणी आणलं, द नोमेनक्लेचर टर्म वॉज गिवन बाय दॅट कार्लोस लिनियस. ओके, लिनियस वॉज द फाउंडर ऑफ बायनॉमियल नोमेनक्लेचर. आता इथं बायनॉमियल नोमेनक्लेचर सिस्टीम एक आहे आणि ट्रायनॉमियल नोमेनक्लेचर सिस्टीम आहे. आत्ता आपण सगळ्यात महत्त्वाची कॉमन जी असते ती बायनॉमियल नोमेनक्लेचर सिस्टीम असते. ती बायनॉमियल नोमेनक्लेचर सिस्टीम बघू. ह्या बायनॉमियल नोमेनक्लेचर सिस्टीममध्ये ओके, ही जी सिस्टीम आहे या सिस्टीममध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर दोन गोष्टी बघायच्या आहेत. एक जेनरिक नेम बघायचा आहे आणि एक स्पेसिफिक इफित बघायचं आहे. पण त्याच्या आधी हे सगळं कोड कुणी केलेलं आहे, तर ICBN म्हणजे इंटरनॅशनल कोड ऑफ बोटॅनिकल नोमेनक्लेचर. इंटरनॅशनल, C कोड, B बोटॅनिकल, N नोमेनक्लेचर. समजा ICZN असेल, फक्त इथं झेड टाकलेला आहे, इंटरनॅशनल कोड ऑफ झूलॉजिकल नोमेनक्लेचर. ओके, इंटरनॅशनल कोड ऑफ B असेल तर बोटॅनिकल, झेड असेल तर झूलॉजिकल नोमेनक्लेचर. आता हे जे ICBN आहे हे फर्स्ट ॲक्सेप्टेड कधी झालं, तर 1961मध्ये. आता याचे मेन रूल्स काय आहेत, मेन रूल्स आहेत की याच्यामध्ये जेनरिक नेम असतं आणि स्पेसिफिक इफित असतं. मग एखादं फॉर एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल तुम्ही बघितलं की तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल आपण घेऊया मँगो. बरोबर आहे. आता ह्याला मराठीमध्ये आंबा असं म्हणतात. बरोबर, तुम्हाला माहिती आहे. ह्याचे लोकल नेम जे डिफरंट आहेत. आता इथून आपण महाराष्ट्रामधून कर्नाटकमध्ये गेलो तर याला वेगळं नाव आहे, आंध्रमध्ये गेलो, तमिळमध्ये गेलो याला वेगळं म्हणतात. पण याचं सायंटिफिक नेम एकच आहे
आणि ते सायंटिफिक नेम आहे मॅग्निफेरा इंडिका. काय आहे? मॅग्निफेरा इंडिका. ओके, दॅट मॅग्निफेरा इंडिका इज अ कॉमन नेम और सायंटिफिक नेम ऑफ मँगो. सायंटिफिक नेम ऑफ मँगो, दॅट मॅग्निफेरा इंडिका. याच्यामध्ये दोन वर्ड्स आहेत, दॅट फर्स्ट वर्ड अँड दिस इज अ सेकंड वर्ड. दिस इज अ फर्स्ट वर्ड आणि दिस इज अ सेकंड वर्ड. ओके, दॅट फर्स्ट वर्ड इज अ जेनरिक नेम. मॅग्निफेरा इज अ जेनरिक नेम आणि इंडिका इज अ स्पेसिफिक इफिथ. देर आर टू वर्ड्स, दॅट्स वाय नोन ॲज द बायनॉमियल सिस्टीम. ओके, बायनॉमियल सिस्टीम. दोन वर्ड्स असतील तर बायनॉमियल सिस्टीम, तीन वर्ड्स असतील तर ट्रायनॉमियल सिस्टीम्स. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं काय, काही वेळेला सायंटिस्टचं नावसुद्धा याच्याबरोबर असतं. आता सायंटिस्ट कोण आहे माहिती आपल्याला? कार्लस लिनियस आहे. ओके, तर मॅग्निफेरा इंडिका लीन, लीन म्हणून येतं. मॅग्निफेरा इंडिका लीन, मॅग्निफेरा इंडिका लीन सायंटिस्टचं नाव आहे. ओके, लिनियस. त्यातला फक्त एवढंच पार्ट घेतला जातो आणि त्याला पुढे जोडले जातो. पण हे झालं बायनॉमियल नोमेनक्लेचरमध्येच. बायनॉमियल नोमेनक्लेचरमध्ये पुन्हा पुन्हा मी सांगतो की पहिला वर्ड जो असतो तो इंडिकेट करतो जेनरिक नेम आणि दुसरं जे वर्ड असतो तो इंडिकेट करतो स्पेसिफिक इफिथ. आता याच्यानंतर आपल्याला आणखीन एक बघायचं आहे, ते म्हणजे ट्रायनॉमियल नोमेनक्लेचर. ट्रायनॉमियल नोमेनक्लेचरमध्ये काय येतं? तीन वर्ड्स येतात. त्यातलं एखादं एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. इथं एक्झाम्पल लिहितो मी, बघा. ट्रायनॉमियल नोमेनक्लेचरचं एक्झाम्पल इथं लिहितो. ब्रासिका, ऑलिसिरा, OLERACEA, दॅट कॅपिटाटा मीन्स कॅबेज. आपण बायनॉमियल नोमेनक्लेचरला एक्झाम्पल बघितलं मँगोचं, ट्रायनॉमियल एक्झाम्पल बघतोय कॅबेज. किंवा अगदी 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 सोपं सांगतो, जे तुम्हाला 10वीला पण होतं, ह्युमन इव्हॅल्युएशन होतं. ह्या ह्युमन इव्हॅल्युएशनमध्ये होमो सॅपियन्स सॅपियन्स, होमो सॅपियन्स सॅपियन्स. आता होमो सॅपियन्स सॅपियन्समध्ये होमो सॅपियन्स सॅपियन्स असं घेतलं. इथं घ्या आता, ब्रासिका हा पहिला वर्ड झाला, हा दुसरा वर्ड झाला, हा तिसरा झाला. मगाशी काय होतं? 1 आणि 2 होते फक्त. इथं काय झालं? फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. फर्स्ट वर्ड कॉमन आहे, माहिती आहे आपल्याला. फर्स्ट इज अ जेनरिक नेम. फर्स्ट इज अ जेनरिक नेम. पहिलं जे असतं ते जेनरिक नेम असतं. फर्स्ट इज अ जेनरिक नेम. ब्रासिका इज अ जेनरिक नेम. दॅट स्पेसिफिक इफिथ ऑलिसिरा. ओके, आणि सब स्पेसिफिक इफिथ दॅट इज अ कॅपिटाटा. ओके, दॅट इज अ ट्रायनॉमियल नोमेनक्लेचर. आणि बायनॉमियल नोमेनक्लेचरमध्ये फक्त दोनच वर्ड्स होते. हे लक्षात आलं का? बघा, आता इथं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे दॅट टॅटू नेम्स. टॅटू नेम्स म्हणजे काय ते सांगतो. बघा, टॅटू नेम्स आर व्हॅलिड इन ॲनिमल नोमेनक्लेचर ओनली. ॲनिमल नोमेनक्लेचरमध्ये TAUTO, टॅटू नेम्स. टॅटू नेम्स. ओके, टॅटू नेम्स आर ओनली व्हॅलिड इन ॲनिमल्समध्ये व्हॅलिड असतात, ॲनिमल्समध्ये. ओके, टॅटू नेम्स. आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल लिहितो मी. एक एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल इज अ नाझा, दॅट इंडियन कोब्रा. ओके, इंडियन कोब्राला नाव आहे नाझा. पहिलं कॅपिटल आहे, दुसरं स्मॉल आहे, पण दोन्ही वर्ड एकच आहेत, नाझा. रॅटस. ओके, रॅटस. नाझा.
दिस नोन ॲज द टॅटू नेम्स. हे प्लांटमध्ये नसतं, फक्त ॲनिमल्समध्ये असतं. इथंपर्यंतचा हा भाग कळाला का बघा. इथंपर्यंत आपण काय काय कंप्लीट केलं. पहिल्यांदा एक आपण टॅक्सॉनॉमी कंप्लीट केलं, त्याच्यानंतर सिस्टमॅटिक कंप्लीट केलं, त्याच्यानंतर टाईप ऑफ टॅक्सॉनॉमी कंप्लीट केलं. टाईप ऑफ टॅक्सॉनॉमिक नंतर आपण पुढचा भाग कंप्लीट केला, तो म्हणजे नोमेनक्लेचरचा भाग सगळा कंप्लीट केला. या नोमेनक्लेचरमध्ये आपण बायनॉमियल नोमेनक्लेचर आणि ट्रायनॉमियल नोमेनक्लेचर हा सगळा भाग बघितला आपण. आता ह्या बायनॉमियल नोमेनक्लेचर आणि ट्रायनॉमियल नोमेनक्लेचर नंतर आपण नेक्स्ट भाग जो बघणार आहोत तो म्हणजे बघणार आहोत आपण क्लासिफिकेशन. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचा भाग बघणार आहोत तो म्हणजे क्लासिफिकेशन. ओके, थँक्यू.